असा संसार संसार. चल ना बाबू, चार चौघात तुला सगळ्या गोष्टी आठवतात ना. हॅलो, कसे आहात सर्व. माझे पहिले 2 ब्लॉग तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आता माझा 3रा ब्लॉग आहे. आणि आज मी पनवेलला चाललेली आहे 2 दिवसासाठी, शनिवार आणि रविवार. सो मी या 2 दिवसात काय काय करते, कुठे कुठे जाते, काय काय खाते आणि कशी जाते हे सर्व मी तुम्हाला दाखवेन. सो स्टे ट्यून फॉर दी अपकमिंग व्हिडिओज. तशी ब्लॉगची सुरुवात सकाळीच झालेली आहे. मी इंट्रो आत्ता काढला आणि ब्लॉगसुद्धा आत्तापासूनच स्टार्ट होत आहे. पण माझे भाचा आणि भाची आले होते, सो त्याच्यासाठी त्यांच्या व्हिडिओ काढलेल्या आहेत. सो पहिल्या मी त्या अटॅच करते. तुम्ही त्यांची मस्ती बघा पहिले आणि मग नंतर मी ह्या 2 दिवसात काय करते ते शेअर करेन. सो पहा. सेंट्रल गव्हर्नमेंटला पण नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटला पण नाही करू. टीव्हीला टाका ही रडते. पण ते बंधू काकाला प्रूफ द्यायला बरं आहे. आणि मोठे बाबांना तोडली रे डोक्याला खुर्ची तोडली ससाने. बंधू काकाच्या पर्स खेळला घेतला. व्हॉट? आता ही इकडं आली, आपण तिकडे मुंबईचा घर घेऊन मग काय? बंधू काका आलाय रे. अरे परशा कुठं आहे? शोध रे शोध यांना. कुठं आहे तुला जरा. रेकॉर्ड करतो. 1 2 3. कसं घाबरवलं बंधू काकाला? असं घाबरवलं. व्हॉट्स युअर नेम? पर्स तुझे धावते. ही बघा येडी. ही येडी आहे येडी. आमची ससा आहे आणि हिने सस्यासारखे ड्रेस पण घातलेत बघा. ससा दात दाखव. आपले ससा दात दाखव. ई अरे बघा कसं करते बघा आमचा ससा. ससा आमचा कसा करते बघा. चाचा रे चाचा तुझं का. आता बघा आता कशी हसेल बघा. मोठ्या आईला सांगू आई हे बघ काय केलं हिने. हे बघ काय केलं. हे बघ काय केलं. एकदा तरी तुझं क्लिपच तोडून टाकला. अय्या काय बाबू. एकदा तरी मी तुझा क्लिपच तोडून टाकला. तू खरोखर हुशार आहेस. माहिती आहे मला. ब्रेन सेशनची काही गरजच नाही ह्याला. कधी चाप तोडलाय की नाही माझा ते आठवते त्याला आता. यू आर व्हेरी स्मार्ट. आय एम इम्प्रेस. बाय शाळा आहेस ना बाबू तू. अशीच पोल खोलत राहायची सगळ्यांची. नेहमी खरं बोलायचं बरोबर की नाही. काय बोलायचं खरं बोलायचं खोटं बोलायचं. खरं बोलायचं. काल काय जेवलास ते सांग पहिले. हा काल काय जेवलास ते नाही काल काहीच नाही जेवलो मी. उपाशी होतास काल. नाही. काल फ्रायडे होता. नॉनव्हेज खाल्लाशी. पावभाजी आईस्क्रीम आईस्क्रीम खाल्लास. काय नाही जेवलो. आणि मग इकडे काय भेंडीची भाजी. भेंडीची भाजी आत्ता खाल्लास ते. पहिला श्रीखंड, मग पनीरची भाजी, मग भेंडीची भाजी. पण ते आज खाल्लास बाबू. काल नाही का जेवलास तू. काल तर घरी काल मी वडा झाला. मी काल मंगळातूकडे जेवलेलो. अच्छा काय जेवलास मंगलातूकडे. तेच नंतर बोलवते पावभाजी. आणि नंतर काय आधी बोललास ते. आईस्क्रीम हा. राहणार आहेस 8 दिवसांनी राहणार. 8 दिवसांनी जाणार. सुट्टीला आलेस आजोळीला. हा
आजोळीला आलायस. कुठे राहणार मग तू? वाशे वायशेतला काय आहे? खेळले नाही नाही, पण वायशेतला कोणाचं घर आहे? माझा मग तुझं आहे काय बंधू काकाचं आहे? नाही हा माझा आहे. मी नाही बनवला. तुम्ही बनवलं? मीच बनवला, मोठे बाबाही बनवला. मम्मी मोठे बाबाचे काम आलेलं असतात ना, पण त्यांनी नाही, पण त्यांच्या हातात एक, पण मला गावाला दिसलंच नाही मोठे बाबा. व्हॉट? गावाला आमचा मोठे बाबा नव्हता. आम्ही मिस्त्री मागवलेली. मिस्त्री मागवलेले आहेत, मोठे बाबा नाही दिसले तुला कधी? नाही. आम्ही मिस्त्री कॉल करून मग ती आणले. कार आहे ती कोणाची आहे? माझी हा तुझी आहे. ती बंधू काकाला देणार होतास ना तू? नाही, तिचा चावी मी फेकून टाकली. ती तर चावी श्रेयसची आहे. चावी फेकून टाकली. अरे बंधू काका काय बोलते बघ, ती श्रेयस दादाची आहे. नाही, दादाची नाही आहे, त्याची आमची आहे. तुमची आहे? मी नाही बोलले, तू बोल. मी काय बोलू? अरे, शप- हे हिला घेऊन जा स्विमिंग पूलला. आता घेऊन जाते जा. अरे, चप्पल पाणी. मग काय तू अरे, मला घालायला स्विमिंग पूलला जायला रेडी बघा आमचे बालक. हिल घालून स्विमिंग पूलला. अरे, आतमध्ये मी तर बिना चप्पलची जाईन. अच्छा, आपण जाऊया स्विमिंग पूलला. मला हिलमध्ये नाही जमत चालायला. आपण स्विमिंग पूलला जाऊया. उद्या पक्का जाऊया. हा, उद्या येशील ना तू संध्याकाळी? हा, बंद बघायचं. व्हॉट? बघायचं. काय बघायचंय? झाड. कुठले झाड बघायचंय? इकडचे बाहेर. कधी? आता? बाय कर तिला, बाय कर. ती चालली. बाय कर. बाय कर. हाय. हा. आम्हाला उद्या घ्यायला आहे बोल तिला. आणि हा फुल तोडून दे. ते तिकडे आपलं वाला फुल तोडू, चल इथलं नको. त्याच्यावर मुंग्या आहेत. मी देते मुंग्या काढ. उल्लू बनवून. नाही बाबू, उद्या जाऊया. उद्या आता आपल्याला जायचं आहे ना घरी. आ असा संसार आमच्या आई आता पनवेलला चाललेली आहे. पण पनवेलला जायच्या अगोदर आई बघा किती काम करते. भांडी हे ते सगळं व्यवस्थित करेल आणि मग जाणार. आणि पण तिकडे जाऊन पण स्वस्त बसणार नाही. तिकडे जाऊन पण आई किती घाण झाली, आई असं झालंय. त्याच्यामुळे आई असते. आईशिवाय काय नाही होऊ शकत. पण आई आमची स्वस्त बसतच नाही. आमच्या आईला फोबिओ आहे, घाण दिसली नाही पाहिजे. स्वच्छता. त्याच्यामुळे आमचं घर चांगलं असतं नेहमी. कधी पण कुठला पण कार्यक्रम कर, आमचं घर स्वच्छ दिसत. थँक्स टू आई. पण कधी जाम वैताग येतो. नुसती साफसफाई. पण घर पण तेवढंच मोठं आहे आमचं, त्याच्यामुळे साफसफाई पाहिजे. बाय. खाणं टाक, सकाळी पाक्षानं टाक. वी आर रेडी टू गो. हे आहेत बंधू, हे आहेत बहिणी, हे आहेत आम्ही दोघं जण. आई काय झालं? खायला पण नाही घेतला. चाललीस कुठे आहेस तू? पनवेलला. लंडनला नाही चाललीस? खायला आमच्या आईला दर 5 किलोमीटरनी खायला द्यायला पण आवडतं आणि खाऊन पण घ्यायला आवडतं. इथं घेऊन आले उगाच डोकं फिरवायला. पाठी टाक ना. पाठी कुठं टाकू? हा, ही बॅग पाठी येते टाक आपल्या पाठी. मग तो काय अंधा होऊन चालवाल गाडी? मग राहू दे ना, इथं काय होतं बघ. मला अडचण होते. पाठी एवढी डिक्की असताना इथं काय आहे? चला, हे बघ अडचण. पाय काढ. पाय काढून ठेवू कुठं मी? बघाच तुम्ही, मी पाय काढून ठेवू दे मग पाठी दे टाकायला. आता काय बोलणार आता आई तुला? काढलंय. आमची आई स्वस्तच बसत नाही हो, नुसती चालू आहे.
अजून प्रवास चालू पण नाही झाला. ही पिशवीच घ्यायला पाहिजे होती पुढे. आता पुढे घेतले तर पाठीच ठेवायची. आता बोलते काय तर पिशवी आणली नाही तर का उद्याच्या भाजीला. अरे कितना चिंता करेगा रे तू, कितना चिंता करेगा. एन्जॉय करने आया या क्या करने आया है. नुसता चालू आहे. आता पण पप्पा आमचे आले का अजून काहीतरी घेईल नवीन. हे विसरलो ते विसरलो. हा भाजी पहिला पण नाही ना, वले कपडे ठेवायला पण नाही घेतले. अगं वले कपडे ते काय आपले आपल्याच घरी चाललोय सुक्या. वले कपडे बोलते जशी स्विमिंग पूल तर विलालाच चाललेली आहे. वले कपडे ठेवायला स्वतःच्याच घरात जाणार आहे आणि मग ते वले कपडे बिपडे. ते कपडे तिथं पण ठेवू शकतो आपण. एवढं जेवढं प्रिटी दिसते तेवढं प्रिटी आहे नाही, कारण इथं जगभराचं प्रदूषण होत. आणि आमचे खड्डे खड्डेच खड्डे. दिवाळीत बुजणार होते आमचे खड्डे पण अजून बुजलेत नाही. दिवाळी झाली तर पुढच्या दिवाळीत खड्डे बुजतील. और 2028 ला. पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, उन्हाळा असू दे, अलिबागला यायचंच असते टुरिस्ट लोकं. कधी अलिबागकर चाललेत बाहेर आणि नॉन अलिबागकर अलिबाग भरतायत. बिकॉज दिवाळी वेकेशन इज ऑन. आणि अशा तऱ्हेने आता खड्ड्यांचं एंड होणार आहे आणि वडखळचा हायवे आम्ही क्रॉस केल्यानंतर सुसाट जाणार आहोत आणि 1 तासात 1.25 तासात पोचणार आहोत आम्ही करंजाडी पनवेल. 40 मिनिटात आम्ही पोहोचणार आहोत. आणि जो खरोखर 40 मिनिटाचा रस्ता आहे त्याच्यासाठी आम्हाला जातात 1.5 तास, 1.25 तास. थँक्स टू तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. वेळा अगोदर तुझ्यावर आम्ही हसलेलो की तू खायला घेतलंच नाही, पण आता मलाच भूक लागली. तुझ्या खाऊची किंमत आता मला समजायला लागले थोडी थोडी. हसण्या व्यतिरिक्त दुसरं पण काहीतरी बोलू शकतास आई तू. अशी तर तू भरपूर बोलत असतात आणि मला बोलतस पण माझ्याशी बोलत नाही. आता मी बाजूला बसले, तू बोल मी ऐकते. काय बोलू येत होते पण मी विसरले. थोडंसं घेत होते चकली विक्रीचं पॉकेट. पीछे देखो, पीछे पीछे देखो. त्या मैद्याच्या आहेत त्या. चला सुटलंय ट्रॅफिक फायनली. आणि फायनली आम्ही हायवेला लागलेलो आहोत आणि आता आम्ही झुप 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 करत जाणार आहोत. आता आले 6:21 आणि आम्ही आता 6:15 पर्यंत पोहोचणार आहोत करंजाडी पनवेल. आणि आतापर्यंत आम्ही हायवेलाच होतो पण खड्डे असलेल्या हायवेला होतो. खड्डेवाला हायवे होता, खड्डे असलेला पण नाही, खड्डेवाला हायवे होता. सो आता तो एंड झाला आणि आता आम्ही जाणार आहोत पनवेलला खरोखरच्या हायवेनी. सो स्टे ट्यून. आम्ही पोहोचलेलो आहोत आता पनवेलला बरोबर 40 मिनिटांनी आणि आम्ही डायरेक्ट जेवायला आलेलो आहोत आमंत्रणला. माझा आजचा लूक. पनवेल जो अलिबाग प्रवास आमचा संपतच नव्हता आज. इतका बोर झाला ना, असं वाटत होतं कधी पनवेल एवढं लांब प्रवास करून आले. आणि आय हॅव एम्पॅथी फॉर दोज हू ट्रॅव्हल रेग्युलरली ऑन बाय दीज रोड. जाम खड्डे आणि जाम काय काय विचारूच नका. परत येशील काय लगेच पनवेलला येऊया, पनवेलला लगेच नाही येणार. आणि माझा लूक दाखव जरा, मी कशी दिसते ती दाखव जरा. छान दिसतेस. Now we are enjoying the veg crispy.
हे पनीर चिली आहे ना. बोल ना त्याला तो. मस्त आले. आम्ही मागवलेला आहे शेजवान राईस. लास्ट आयटम टू एट आणि घरी जाऊन झोपायचं आहे. आपण रिव्ह्यू घेऊया. पनीर रोज दिलं तर सगळे खाऊ शकतात की नाही. स्टार्ट विथ बंधू तुला रोज पनीर खायला दिलं वेगवेगळे आयटम तर तू खाशील. तू ओ वहिनी तुम्ही पनीर रोज नाही खाऊ शकत. पप्पा तुम्ही आई तू वेगवेगळे प्रकार असले तर खाऊ शकतो. मी बाबा खाऊ शकते रोज पनीर दिलं तरी मी खाऊ शकते. आम्हाला अचानक मध्ये भयानक मध्ये आईस्क्रीम आलेला आहे. ॲज अ कॉम्प्लिमेंट आहे. आई कसं वाटते तुला कॉम्प्लिमेंट? छान वाटतं. कसं वाटते? हो काल चांगलं आहे. वी आर गिविंग अ रिव्ह्यू ऑफ आमंत्रण हॉटेल. सो दे आहे 24/10/2025. फूड क्वालिटी इज बेस्ट 5. मेन्यू variety best. Service best. Ambience was too good. Cleanliness was too good. Overall experience too good. Nothing. Passing by 13/0/2000 anniversary. Date of anniversary. Bye. 23 मन तृप्त होऊन आम्ही आता कुठे फिरायला नाही येता नुसतं अलिबाग टू पनवेल येऊन आम्ही मन तृप्त पोट भरून जेवलं आणि आता आम्ही झोपायला चाललो आमच्या घरी. उगाचच फिरायला आलोय आम्ही उगाचच पनवेलला. आणि आम्ही पोचलेलो आहोत करंजाडे. आणि हा असा माझा अवतार आहे कारण आई मला हेल्प नाही करत आहे एक पण बॅग पकडायला. बघ आरशात बघ आरशात वहिनी आई आणि मी. आणि आम्ही आता पोट भरून जेवलेलो आहोत आणि आता पोट भरून आता लोळणार आहोत बेडवरती बिन कामाचे. पण बाय बाय. आता पण भेटूया उद्या. गुड नाईट. मी तसं गुड नाईट बोलले होते आणि उद्या चालू करणार होते ब्लॉग. पण हे आमचं घर सेकंड घर आणि आम्ही इथे 3-4 वर्ष राहिलो. आणि इथे हे घर आमच्या तिघांच्या मोस्टली पप्पांच्या पण आहे बट पप्पा इथे जास्त नव्हते. सो आई मी आणि बंधू आमच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात ह्याची जागा एकदम प्रेशियस आहे कारण आम्ही इथे भरपूर मजा मस्ती तिघाजणांही केलेली. आणि पप्पा शनिवार रविवार. सो हे आहे आमचं घर. आणि हिचं तर फेवरेट आहे. हिचं तर फेवरेट घर आहे ना. हो तुला जाम आवडतं. खूप आनंद होतो इथं आल्यावर. ही मला यायलाच नाही मिळत. हिला एवढं आवडतं का ही इथे होती तेव्हा ही एकटी सुद्धा जिमला जाणं मार्केटला जाणं म्हणजे हिने जर रुटीन बसवलं होतं. बट कोविड नंतर आणि आमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही तिकडेच शिफ्ट झालो कारण आमच्या पप्पांना एकटं राहायला व्हायचं. सो आम्ही तिकडे पण मजा येते नाही असं नाही. बट सो आता बाय बाय. आता उद्या भेटूया. व्हिडिओ बंद केला की माझी आई काहीतरी मला कंटेंट देते. आता कंटेंट आईने असा दिलेला आहे की मी सकाळी म्हटल्याप्रमाणे तिकडे गेल्यावर आई माझी बोलेल यार इकडे किती घाण आहे असं आहे तसं आहे. पण इम्प्रेस बाय माय वहिनी तिने साफसफाई केलेली आहे आणि तिने सर्व क्लीन केलेलं आहे. सो माझी आई जम हॅप्पी आहे. आणि ती तिला बोलते काय बोलतेस तिला छाया असंच साफसफाई करत राहा आणि मला इम्प्रेस करत राहा. थँक्यू वेलकम थँक्यू आणि बाय. आता मी फोन नाही उचलणार. आता उद्या बाय.